डिफेन्स सिस्टीम कडे गेलंच पाहिजे, म्हणजे DRDO कडे गेलाच पाहिजे बरं. हर हर महादेव मित्रांनो, आप्पाच्या गप्पा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आता डे 2 आहे बघा कशासाठी पेक्षा. आता हे बघा इथं सगळं बघायला आलो होतो. आता आम्ही बघतो कोणतं सेक्शन देते काय नाही. मी तर आता कशात जावं म्हणलं, सेफ्टी मध्ये जावं म्हणजे आपण बी सेफ राहतो, ते बी सेफ राहतंय, सगळं सेफ आहे का नाही सम्या? हो बरोबर. सम्या आता तिकडल्या ह्याला जाणार आहे त्या डोमला. नाही हो, त्या ITI नाही, ते आपलं त्याच्या कोणत्या गावाकडचे मित्र आले तिकडं, मग तिकडेच घेतो म्हणलं. बरं ठीक आहे म्हणलं, जाऊ द्या म्हणलं. कुठलं तर ते EC डिपार्टमेंटचे. मित्रांनो, मी आता एक प्रोजेक्ट बघायला आलो होतो आणि तो प्रोजेक्ट मला एवढा आवडला, मला तर आवडला आता ते, कारण भारताच्या आपल्या सिक्युरिटीसाठी होतं. कारण याच्यामध्ये काय होतं माहितीये का तुम्हाला, ते आपण पिक्चर मध्ये वगैरे बघतो की लँडमाइन मुळे ते एखाद्या सोल्जरची डेथ होते, हे होते. मग ते यांनी हे असं बनवलंय की लँडमाइन डिटेक्ट करायचं लांबूनच. यांचे आपण 2 शब्द ऐकून घेऊ. आपण काय केलेलं आहे की एक आपण मिलिटरी बेस्ड जो एक प्रोजेक्ट आहे तो आपण डिझाईन केलेला आहे. हा एक बेसिकली रोवर प्रोजेक्ट आहे. तर त्यामध्ये आपण काय करतो की जे लँडमाइन्स आहेत ते आपण डिटेक्ट करतो आणि त्यानंतर जे टँक्स असतील, जे अपोनन्स टँक असतील, एनिमी टँक्स असतील, ते आपण डिटेक्ट करतो. ही जी इन्फॉर्मेशन आहे ही एका प्रॉपर युजर डिफाईन केलेलं असते, त्याला आपण शेअर केली जाते आणि याचा पूर्णपणे जे व्हिज्युअल ऍक्सेस आहे ते आपण या कॅमेराद्वारे घेऊ शकतो. हा व्हिडिओ आपल्या भारताच्या डिफेन्स सिस्टीम कडे गेलाच पाहिजे, म्हणजे DRDO कडे गेलाच पाहिजे बरं. एवढं शेअर करा, एवढं शेअर करा. मित्रांनो हे बघा, हे आपला ओळखीचा प्रोजेक्ट वाटतोय. आपल्याच कॉलेजची वाटलं एक कधी बघितल्यासारखं, हे सगळे आपलेच दिसायले. हे बघा, हे पोरी कुठं बसलेत, हे बघा, हे ह्या सावलीत. मित्रांनो हे बघा, आता मी डबल एकदा प्रदर्शनी कक्षामध्ये आलो होतो, कारण राहिलं होतं काही क्लिप घ्यायच्या म्हणून आलो होतो. हे आता पोरं म्हणाले क्लिप घे, मग आता घेतो म्हणलं. आता बोलतील, आता हेच बोलतील, मी काहीच बोलणार नाही. हे बघा मित्रांनो, आम्ही डिपेक्स रोड मॅप बनवलेला आहे. तर हा संपूर्ण महाराष्ट्राचा मॅप आहे आणि महाराष्ट्रात कुठं कुठं आतापर्यंत डिपेक्स झाला ते आम्ही दर्शवलेलं आहे. तर बघा, सांगलीमध्ये 1986 मध्ये सर्वात पहिल्या वेळेस डिपेक्स झाला होता आणि आता 2026 मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये डिपेक्स होतोय. रिएक्शन चेंबर आहे. या रिएक्शन चेंबर मध्ये आपण अल्युमिनियमचा स्क्रॅप त्यानंतर एक NaOH वॉटर युज करत आहे. बघा, आमचे पोरं हापापल्यावर कधी न मिळाले कधी न मिळाले बसले तो हो का. ते बघा, तुम्हाला सांगतो जेवण स्टार्ट होणार आहे 12:30 वाजता. किती वाजलेत माहितीये का? 12 वाजलेत. हो, एवढं कसं, मी बी आहो त्याच्यामध्ये, टेन्शन घेत होता. मी बी आहे. आज बघा काय जेवायला, सगळे चांगले. पनीर टिक्का मसाला, पनीर कढाई, काय काय माहित नाही. आपलं लोणचं आज मट्टा आहे बघा. जामून होतं, कोणतं खाल्लं का घेतलं हे काय कुणाला जामून चोरलं माझं भेटलंय. पण चोरायला शोभते का तुला? आमचं जेवण कसं आहे रे? चांगलं का? भिडो जेवण कसं आहे? हो का, हे शिशा बघा, हो का फुकटचं खायला आले, हो का हे बघा. ती म्हणलं तर हो का इकडे बी आहेच, हो का खायला झालं, संपलंय आता जेवण. तेव्हा ते जामून खावलंय बघा, हो का जामून जेवण चांगलंय का? कुठं आहे म्हणजे का डिपेक्सचं? बरं, नाही तर मनचाल कुठलं तर पंक्तीत आता लग्नाला असं काही नाही, डिपेक्सला इथं. मित्रांनो हे बघा, आपले मागे सगळे प्रोजेक्ट येतं. आता मी एक्सप्लेन करायला लावलो असतो, खूपच गर्दी आहे म्हणून मी आता फक्त रीलच्या शूटसाठी चाललोय. डायरेक्ट उभं शूट घेऊन जातो. आता एक्सप्लेन वगैरे तुम्हाला नंतर थोडं काय नाही सांगतो. गाईज हे बघा, इथलं आपलं काय माहिती का, हायड्रोजन सोलार पॅनलचं दिसतंय काहीतरी प्रोजेक्ट काय मित्रांनो हे नाही, हे असं जर सिस्टीम आहे ना, हे असून आजपर्यंत कोणताच स्त्रीला. मित्रांनो हे बघा, हे आलं होतं काय प्रोजेक्ट बघायला, असंच भेटलं, लांबून दिसलो. मी म्हणलं याला बघितल्यासारखं वाटलं कुठं, तर कुठं बघितलं आठवच ना, जवळ आल्यावर दिसलो, आई हे तर आपलंच आहे. पुन्हा म्हणलो आता आपलंच आहे, चौथा म्हणलो. आता मग पुन्हा ह्याला सगळे प्रोजेक्ट दाखवलो का नाही रे? हा, सगळे बघितलो. याच्यासोबत मी बी बघितलं, माझी बी राहिले होते. सगळं बघून आता काय निवांत, आता पाणी पिऊन गार बसता होता. थोड्या वेळ लई थकला हो. पण भेटले होते हे पण थोड्या वेळानंतर आधी ते हे गेल्यानंतर. आता काय यांना काय बोलावं, हे काय जाऊ द्या, सगळे आपल्याच क्लासमध्ये येतं का प्रोजेक्ट बघायला या. असं नका करू, अर्ध बघू नका, सगळी पूर्ण माहिती आहे का. हे बघू शकता तुम्ही, हे आपला कशाचा नकाशा आहे माहितीये का? हे मागून भारताचा आहे, त्या साईडनं म्हणजे ह्याचा आहे आपल्या पूर्ण जगाचा नकाशा आहे. चला तुम्हाला जगाचा नकाशा दाखवतो.
हे बघा जगाचा नकाशा आहे. हे भुशाकडून चोराले कंटेंट चोरायचं म्हणलं की भुशाकडून शिकावं माणसानं. देवा भाऊ हे का देवा भाऊ. तर मित्रांनो आमच्या गटाची बैठक चालू आहे आता. तो ते गट प्रमुख हे जर काम कर ही बघा ही शर्ट भेटायला आहोत. आम्हाला इथंच बसवलं होतं म्हणजे आम्ही पण आता इथले डायरेक्ट सेक्शन मित्रांनो हे बघा हे जादू का जादू जादू तेरा जादू असं की हे बघा हे आपल्या डायरेक्ट मोबाईलवर कंट्रोल होते. हे बघा हे असं कसं खतरनाक आहे की नाही मस्त की नाही. काय व्हायला माहितीये का आपलं ते साफ करणार आहे ते सोलार पॅनल डायरेक्ट तुम्ही मोबाईलवरून करू शकता. तर हे बघू शकता आपले हे आहेत प्रदेश मंत्री देवगिरी प्रांताचे आणि हे आहेत प्रदेश तरी आपल्याला मित्र पण आहेत आणि यांच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे आणि ते त्यांचं काम खूप मेहनतीने बजावत. आपण 2 शब्द ऐकून घेऊ. आज 6 मार्च 5 ते 8 मार्च दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या MIT कॅम्पसमध्ये डिपेक्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज त्याचा 6 मार्च म्हणजे दुसरा दिवस आहे. येणाऱ्या 2 दिवसात देखील हे डिपेक्सचं आयोजन तसं सुरू राहणार आहे. जवळपास 400 प्रोजेक्ट्स महाराष्ट्र आणि गोव्यातून इकडे आपल्या नवकल्पनेला नवीन विचाराला वाव द्यावं असं वर्किंग मॉडेल्स घेऊन हे विद्यार्थी ते आलेले आहेत आणि खूप चांगलं असं प्रतिसाद संभाजीनगरकरांकडून मिळतोय. येणाऱ्या 2 दिवसात देखील मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने हे डिपेक्सचं प्रदर्शन बघायला लोकांनी यावं. दादा तुमच्याकडून एका विषय मिळतो. तर आतापर्यंत आपण सोशल मीडियावरती हा सगळा डिपेक्स बघतोय तरी मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की आपणही या डिपेक्स मध्ये यावं आणि या ठिकाणी जे प्रकल्प विद्यार्थ्यांचे आहेत ते नक्की आपण पाहावे. आणि खूप चांगलं कंटेंट भाऊ बनवतात. भाऊच्या पेजला नक्की फॉलो करावं, त्यांचे फॉलोअर्स वाढवण्यामध्ये मदत करावी आणि त्यांचं कंटेंट जास्तीत जास्त अँप्लिफाय करावं असं आवाहन मी या निमित्ताने करतो. अहो तुम्ही फक्त व्हर्च्युअली बघू नका इथे प्रत्यक्षात येऊन बघा म्हणजे तुम्हाला जास्त अनुभव भेटेल. कुठे माहिती की नाही तुम्हाला लाल बिल्डिंगच्या समोर MIT कॅम्पस मध्ये. गाईज आज जेवायला काय बघा पुरी भाजी आणि शेंगदाण्याची बर्फी. कसली माहिती शेंगदाण्याची बर्फी मी पहिल्यांदाच खावलं. हो काय की लाल चटणी आहे बघा कसली चटणी 5,000 रुपयाला किलो. आणि आपलं पुलाव मध्ये नुसत्या पनीर आहेत बाबा. हे तर पापड हे काय सुंदरशी छोटीशी झलक आपणासमोर आपण आता बघणार आहोत. खानदेशचं कलावैभव सर्व सामर्थ्यांसह कलाप्रेमींसमोर यावं आणि त्याचा योग्य तो सन्मान व्हावा या दृष्टीनं कानललित कला केंद्र जळगाव सातत्यानं प्रयत्न करणार आहे. आपण जोरदार टाळ्यांनी या दोन्ही कलाकारांचं स्वागत करूया. धन्यवाद.